एकच नंबर मम्मा. आवडले तुला? हा मग तुम्ही कधी बनवताय? मँगो सीझन संपायच्या आधी बनवून घ्या हे उकडीचे मोदक. आंबा घालून बनवलेले खूप छान होतात, सॉफ्ट असे. त्यासाठी आपण तूप घेतलेले आहे, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घातलेले आहेत, खसखस चांगली परतून घ्यायची. त्याच्यानंतर इथे मी 1.5 नारळाचा किस घेतलेला आहे, तो घातलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घातलेलं आहे. गूळ काय मी किसला वगैरे नव्हता, गूळ घातला आणि थोडंसं 2-3 मिनटं असं झाकण देऊन ठेवलं, म्हणजे तो त्याच्यामध्ये चांगला विरघळला आहे. त्याच्यानंतर दुसरीकडे मी हा आंबा घेतला आहे पिकलेला, तो मिक्सरला चांगला बारीक करून घेतला आणि तोही त्या चोईमध्ये घातलेला आहे. गोड तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता, कारण आंबाही गोड होता. तर गूळ किंवा साखर दोन्हीपैकी काहीही घालू शकता तुम्ही. मी इथे गूळ घातलेला आहे. तुम्हाला जेवढे गोड हवे असतील तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये गूळ घाला. त्याच्यानंतर वेलची पूड घातलेली आहे आणि थोडा वेळ परतून हे असं माझं सारण रेडी आहे. नंतर मी पाणी गरम करत ठेवलं, त्याच्यामध्ये तूप नसेल तर तेल घातलं तरी चालेल, मीठ थोडंसं, आणि हा आंब्याचा रस आहे तो घातलेला आहे, थोडासा पलही घातलेला आहे आंब्याचा. सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर जेव्हा त्याला उकळी येईल पाण्याला, तेव्हा त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे. हे उकळवणे थोडंसं आपण असं ओलसरच घ्यायचं, एकदम सुकं नाही घ्यायचं आहे, म्हणजे मोदकही होताना सॉफ्ट होतील. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये गुठल्या होता कामा नये. असं व्यवस्थित मिक्स केलं की त्याच्यामध्ये गुठली पडत नाही पिठाची. नंतर थंड करून झाल्यानंतर पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. तुम्हाला जर मोदक सॉफ्ट हवे असतील तर जेवढं तुम्ही पिठाला व्यवस्थित मळाल तेवढे मोदक हे सॉफ्ट होतात. आता पुन्हा बघा, मी थोडंसं तूप घालून परत ते पीठ मळते आहे. अशा प्रकारे नाही, आपल्याला एकदम तळहाताच्या साहाय्याने एकदम अशा प्रकारे मळायचं की जो पीठ एकदम मऊ झाला पाहिजे, अशा प्रकारे ताणला पाहिजे पीठ तो. नंतर त्याचं मी गोळा घेतला, त्याचं चांगलं अशी पारी करून घेतली. ह्या 2 बोटांच्या साहाय्याने असे चिमटी घेत आपल्याला कळ्या पाडायच्यात मोदकाच्या. त्याच्यामध्ये ते मोदकाचं सारण आहे ते भरायचं आहे, व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. रेडी आहे आपला हा मोदक. त्याला नंतर केसर लावलेलं आहे आणि जी जाळी होती आपण ज्याच्यावर मोदक स्टीम करणार आहोत तिलाही तुपाने किंवा तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं सगळ्या बाजूने. त्याच्यावर मोदक ठेवायचे आणि एक 10 ते 15 मिनटं चांगले स्टीम करायचे. रेडी आहेत आपले मँगोचे मोदक. बनवले? हो. कसे झाले गणेश? एकच नंबर मम्मा. आवडले तुला? हा मग यम्मी.